नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 6.2 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे 5, 7, 9 स्टार 8, 8 ग्रेटर दॅन 5, 7, 9, 6, 8, 9. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? म्हणजे काय, ग्रेटर दॅन सांगितलं म्हणजे ही संख्या मोठी आहे व ही संख्या छोटी आहे. तर आपल्याला ह्या स्टारच्या जागी इथे कोणता अंक असावा? तर पहिले 3 अंक तर सेम दिले त्यांनी, 579, 579. मग ही संख्या मोठी असण्यासाठी इथे 689 आहे. इथे जर आपण 6 अंक घेतला तर 688, ही संख्या छोटी होईल म्हणून 6 येणार नाही. 5 जर घेतले तर 588 689 पेक्षा छोटे होतील. 4 घेतले 488 689 पेक्षा छोटे होतील. आपल्याला मोठे हवे म्हणून आपण इथे 7 घेतले तर 788 ही संख्या 689 पेक्षा मोठी असेल, म्हणून आपल्या स्टारच्या जागी आपल्याला किती घ्यावे लागेल? 7. म्हणजेच योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 43,048, 42,544, 43,486 व 42,454, 43,844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती? आपल्याला काय सांगितलं? या योग्य क्रमाने लावायच्या व सर्वात लहान व सर्वात मोठी. तर सर्वात लहान संख्या कोणती आहे आपण चेक. आपल्याला सांगितलं सर्वात लहान व सर्वात मोठीतील फरक. मग सगळ्या संख्या क्रमाने लावायची गरज नाही. मग सर्वात मोठी संख्या बघू आपली 43,042, 43, 42, 43. तर 43 मोठी असणार. मग 43, 48, 43,400 आणि 43,800 म्हणजे सर्वात मोठी आहे 43,844. व सर्वात लहान कोणती असणार? 42,500, 42,400 म्हणजे 42,400 छोटी असणार. 42,454 यांचा फरक म्हणजे वजाबाकी. 4 मधून 4 गेले 0, 4 मधून 9 जात नाही. मग 4 मधून 5 जात नाही. मग 14 हातचा घेतला 14 झाले. 14 मधून 5 गेले 9, 7 मधून 4 गेले 3, 3 मधून 2 गेला 1, 4 मधून 4 गेला 0. म्हणजे फरक किती आला? 1390. तर आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतं? 1300 नाही, 1090 नाही, 1390. 1390 म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 39,798, 39,978, 39,887, 39,987 या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल? तर आपल्याला कोणत्या क्रमाने सांगितल्या? चढत्या क्रमाने, म्हणजे छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे. छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे लिहिताना सर्वात शेवटी कोणती लिहाल असं विचारलं. तर सर्वात शेवटी येणारी ही संख्या कोणती असेल? सर्वात मोठी संख्या असेल व सर्वात 1 नंबर येणारी सर्वात छोटी. तर आपल्याला सर्वात शेवटची म्हणजे त्याचा अर्थ सर्वात मोठी संख्या विचारली. तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 39,700, 39,900, 39,800 व 39,900. तर 39,900 हे मोठे आहेत
मग 39,978 की 39,987? तर 39,987 ही सर्वात मोठी संख्या आहे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे कोणत्या पर्यायामध्ये आहे? 39,700 नाही, 39,978 नाही, 39,800 नाही, 39,987. आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? तर कोणत्या क्रमाने लिहायच्या आपल्याला उतरत्या, म्हणजे सर्वात मोठी मग छोटी छोटी छोटी. तर सर्वात मोठी कोणती आहे? 4,97,000, 4,97,000, 4,98,000. सर्वात मोठी आहे 4,98,989. त्यानंतर कोणती येईल? 4,97,998, 4,97,999, 4,97,891. म्हणजे 4,97,999. त्यानंतर येईल 4,97,998 आणि सर्वात शेवटी येईल 4,97,889. आपण आता उतरत्या क्रमाने लिहिल्या, म्हणजे सर्वात मोठी मग छोटी छोटी छोटी. त्यानंतर काय सांगितलं? पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज. पहिली संख्या आहे 4,48,989 व तिसरी संख्या कोणती आहे? 4,97,998. या दोन्हींची बेरीज विचारली आपल्याला. मग आपण बेरीज करून घेऊ. 9 आणि 8 किती? 17. हत्साला 1. 8 आणि 1 9, 9 9 18. हत्साला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 9 19. हत्साला 1. 8 आणि 1 9, 9 आणि 6 16. हत्साला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 9 14. हत्साला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 4 9. म्हणजेच उत्तर आलं 9,46,987. कोणत्या पर्यायामध्ये आहे? 9,46,987. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न 32,321, 32,312, 32,331, 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? कोणत्या क्रमाने लावायच्या? उतरत्या, म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे. 32,321, 32,312 म्हणजे मोठी संख्या आहे 32,321. त्यापेक्षा छोटी 32,312. त्यानंतर 32,231 आणि नंतर 32,123. यात काय विचारलं? पहिली व तिसरी संख्येची बेरीज. पहिली आहे 32,321 व तिसरी आहे 32,231. यांची बेरीज 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 2 आणि 2 4, 3 आणि 3 6. म्हणजेच उत्तर आलं 64,552. तर कोणत्या पर्याय? 64,400 नाही, 64,400 नाही, 64,552 म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 999 चौकट 7 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 पेक्षा मोठी असेल? तर पहिले 3 अंक 999 सेम आहेत. 999 इथे आपल्याला असा अंक लिहायचा ज्यामुळे या संख्येपेक्षा ही संख्या मोठी हवी. तर इथे आहे 8. मग आपण चौकटीच्या जागी जर 8 पेक्षा मोठी संख्या घ्यावी लागेल, म्हणजे ही संख्या मोठी होईल. तर 8 पेक्षा मोठी संख्या कोणती? 9. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच 99,997 ही संख्या 99,987 पेक्षा मोठी होईल. पुढील प्रश्न 33,374,
33,743, 33,437 व 33,347 या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक किती असेल? तर योग्य क्रमाने म्हणजे काय, तर छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे, म्हणजे चढत्या क्रमाने संख्या लावायच्या. मग आपण पहिली संख्या कोणती लिहिणार, तर पहिली सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, 33,300, 33,700, 33,400 व 33,300. 347, 374 म्हणजे 347 ही सर्वात छोटी संख्या आहे. 33,347, नंतर येणार 33,374, नंतर 33,437 व सर्वात शेवटी 33,743. या संख्या लिहिल्यानंतर पहिल्या व शेवटच्या संख्येमधील फरक विचारला. फरक म्हणजे काय, तर वजाबाकी. पहिली संख्या व शेवटची संख्या, तर मग आपण त्यांची वजाबाकी करून घेऊ. 33,743 मधून 33,347 वजा करायचे. 13 मधून 7 गेले 6, 13 मधून 4 गेले 9, 6 मधून 3 गेले 3, 3 मधून 3 0 आणि 3 मधून 3 0. म्हणजे फरक किती आला, 396. 90, 306, 369, 396. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 8,758, 8,587, 8,875, 8,478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे? उतरत्या क्रमाने लावायच्या म्हणजे काय, सर्वात मोठी संख्या लिहायची पहिले. 8,700, 500, 800, 400 म्हणजे सर्वात मोठी 8,875, त्यानंतर 8,758, नंतर 8,587 व सर्वात शेवटी 8,478. ह्या संख्या लावल्यानंतर त्यातील तिसरी संख्या, पहिली, दुसरी, तिसरी, 8,587 याच्या शतक स्थानावर कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक. शतक स्थानी कोणता अंक आहे? 5. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 32,996, 32,296, 2,29,997, 29,096 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? उतरत्या क्रमाने म्हणजे काय, सर्वात मोठी. मग सर्वात मोठी 2 लाख आहे. 2,29,997, त्यानंतर 39,096, त्यानंतर येणार 32,996 आणि सर्वात शेवटी 32,296. मग आता काय विचारलं आपल्याला, पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज. पहिली तर आहे 2,29,997, तिसरी संख्या आहे 32,996 यांची बेरीज. 7 आणि 6 13, हत्साला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, हत्साला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, हत्साला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, हत्साला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि हे 2. म्हणजेच उत्तर आलं 2,62,993. 2,59,093 नाही, 72,000 नाही, 2,69,000 नाही, 2,62,993, 2,62,993. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की काय असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांनाच या व्हिडिओचा फायदा होईल.
भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.